काटोल विधानसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी भेट दिलेली आहे। फूड प्रोसेसिंग युनिट मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येत आहेत। माझ्यासोबत काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर सर आहेत। मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी। माझ्या जीवनातला आनंदाचा दिवस आहे कालचा, की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक वर्षाची प्रतीक्षा करत करत माझ्या भागातला युवक हा निराशेच्या गर्तेमध्ये गेला होता, परंतु कालचा दिवस असा उजाडलेला आहे की तो माझ्याकरता आणि माझ्या निर्वाचन क्षेत्रातील युवकांकरता अतिशय आनंदाचा दिवस आहे। शेतकरी शेतीमध्ये माल पिकवतो आणि त्याच्यावर प्रक्रिया करणारा एक मोठा प्रकल्प त्या ठिकाणी माननीय देवेंद्रजीच्या माध्यमातून आणि फार कमी अवधीमध्ये गेली 8 महिने त्या ठिकाणी निवडून येण्याकरता मला झाले आणि त्यांना केलेली विनंती त्यांनी त्या ठिकाणी इतकी सिरियसली घेतली आणि त्याच्यामधून माझ्या युवकांना त्या ठिकाणी दिलासा दिलेला आहे। मी अनंत उपकार माझ्यावर आणि माझ्या निर्वाचन क्षेत्रावर त्यांचे आहे असं समजतो आणि त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। माझ्या भागातील शेतकरी हा शेतीमालाच्या संबंधामध्ये जे संत्रा आहे, ज्यूस आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पिकं त्या ठिकाणी उगवतो त्याच्यावर प्रक्रिया करणारा हा सेंटर आहे। रोजगार मिळेल, शेतकऱ्यांना कसा फायदा होईल? 2000 युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आणि त्याच्यामधून शेतकरी सुखी होणार आहे आणि माझ्या बेरोजगार युवकाला कामसुद्धा मिळणार आहे। त्याच पद्धतीनं नरखेड भागामध्ये सुद्धा एक प्रकल्प त्यांनी देण्याचा कबूल केलेला आहे आणि त्याचीही प्रतीक्षा मला त्या ठिकाणी राहणार आहे। या निर्वाचन क्षेत्राला आता सुगीचे दिवस या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी येणार आहे, कारण की पालकमंत्री महोदयांनी सुद्धा एक मोठं काम हाती घेतलेलं आहे की जे पांदन रस्ते होते अनेक वर्षाचे, शेतामध्ये शेतकऱ्याला जाता येत नव्हतं, अशा प्रकारची अवस्था जी होती ती अवस्था त्या ठिकाणी दूर होणार आहे आणि पिकवलेला माल त्या ठिकाणी त्याला आणण्याकरता सहज मार्केटपर्यंत जाण्याकरता अनेक प्रकारची मदत त्या ठिकाणी होणार आहे। त्याकरता माननीय मुख्यमंत्री आणि आमचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। आणि शेतकऱ्यांना फायदा होईल, कारण की संत्रा उत्पादक म्हणजे जगातला प्रसिद्ध संत्रा तुमच्या भागात होतो, परंतु गेल्या काही दिवसात घर लागली होती, दर मिळत नव्हता। नाही, दरही मिळेल। एकदा त्याच्यावर प्रक्रिया करणारं काम सुरू झालं आणि एक्सपोर्ट इम्पोर्टचंही आम्ही त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं पणनच्या माध्यमातून एक सेंटर काटोल बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी उघडत आहोत। त्याच्या माध्यमातून त्याला दर्जेदार संत्रा त्या ठिकाणी दुबईसारख्या देशामध्ये नेऊन त्याला मार्केट मिळवण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे। माझी फक्त माझ्या निर्वाचन क्षेत्रातील शेतकरी बांधवांना विनंती आहे की आत्महत्या हा काही शेवटचा पर्याय नाही आहे। माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी आपापल्या क्षेत्रामध्ये काम करताना निसर्गाच्या प्रक्रियेमधून त्या ठिकाणी जावं लागते आणि निराश होऊ नका। निश्चितपणे या 5 वर्षामध्ये आपल्याला मनासारखं वाटेल अशा पद्धतीचं शेती उद्योगाकरता, शेतीकरता पाण्याच्या व्यवस्था असो, रस्त्याच्या व्यवस्था असो, सगळ्या सुविधा केल्याशिवाय मी थांबणार नाही। म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, अंतिम टोकाचा निर्णय घेऊन आपल्या परिवाराला उघड्यावर पाडू नका अशी माझी हात जोडून शेतकरी बांधवांना विनंती आहे। नक्कीच मोठं गिफ्ट आहे काटोलसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं। जो संत्रा जिथे पिकतो आता त्यावर तिथेच प्रक्रिया होणार, त्यामुळे शेतकऱ्यांनाही 4 पैसे जास्त मिळतील। सगळ्यात महत्त्वाचं, ग्रामीण तरुणांच्या हाताला काम मिळेल। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।